आतापर्यंत इथून माझ्या घरापुढून रोड गेली तिथं नाही का पाणी माझ्या घरी पाणी साचते आतापर्यंत ग्रामपंचायत बोरून पण नाही टाकून जाईल ग्रामपंचायत. हा आणि घर नाही काही नाही काहीची सुविधा नाही भेटली दादा आतापर्यंत तुम्हाला हा कोण कोण राहतात ग्रामपंचायत? आईन मीच राहायचो आणि मी जाग्यावरच आहो आज 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाले म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे झाले का? हा कामाला गेलतो दादा रेती काढायला. रेती काढायला गेला होतो. हा रेती काढायला गेलतो तर ते आता आंध्र गेलतो तर ते रेती पाठीवर पडली. काय पडली पाठीवर? ते आता सुरंग कसं बनते तसं सुरंग मध्ये गेलतो रेती काढायला. अच्छा. हा तर ते रेती काढता सगळं ते घसलं पाठीवर तर सगळी पाठच तुटली. खाली काहीच नाही काम करत खालची बॉडी काहीच नाही काम करत. खाली बॉडी काहीच काम करत नाही. काहीच नाही फक्त आईच आहे. आता हो हॅलो हा बोला दादा घरून एवढी परिस्थिती बेकार आहे मावली फक्त आई आहे संग बाकी कोणी नाही. शेती वगैरे काही नाही. काही नाही हातमजुरी फक्त पगार बी भेटते 1500 रुपये भेटते महिन्याचे. 200 रुपये ऑटोवाल्याला द्यावं लागते. 1300 भेटते आता. हो आणि दादा कसं करायचं असं मला आतापर्यंत एक पैसा बी नाही भेटला पडलो मी. बरोबर. दादा मी तेवढं काय शिक्षण नाही मला काही नाही शिक्षण. किती शिक्षण झालं? काही नाही शिक्षण काही नाही. हो दादा असं कोणाच्या घरी जर गेलो कोणी नाही काही करू लागले दादा आमचे. हो कोणी आमदार नाही कोणी खासदार नाही कोणी काही नाही करू लागले दादा. असंच राहायचं काय वाटतं काय प्रॉब्लेम जातोय सध्या? अरे अडचण दादा आता बरसात जर लागली ना आता घरापुढे पाणी एवढं साचते ना व्हॉट्सअपवर व्हिडिओ बनवून पाठवली मी पाण्याचं माझ्या घरापुढे पाणी एवढं राहते ना लई. माझ्या घरून नाली नाही काही नाही काय नाही पाणीची सुविधा नाही आम्हाला काहीच नाही द्यायला सरकारनं आतापर्यंत. पवन दादा तुम्ही येताल का बरसातीत? येतो माझं जर येणं असेल दादा ये जा फक्त मावाली माझ्या कोणी नाही फक्त एकटी आई आहे. चालते काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. दादा तुम्ही येऊन दादा या गावातली परिस्थिती कशी आहे पाहता तुम्ही. चालते बिंदास येतोय नक्की येतोय. तुमचा नंबर आहे माझ्याजवळ दादा शेव फक्त मावाले फोन उचल जा हो दादा. नाही बिंदास करा कधी कॉल करा. अपेक्षा काय वाटतं समजा काय करायचं आपल्याला? दादा मला नाही का 5-6 लाख रुपये भेटले पाहिजे काहून तर काम करता पडलो मी. आता मी स्वतःच गेलतो म्हणा मी कामाले पण आता पडलो मी तर सरकारले काही द्यायला पाहिजे ना. बरोबर नाही का दादा मी पोरगा हाव किती वर्षाचा 18 वर्षाचा होतो तरीच पडलो होतो. आता 2001 मध्ये जन्म झालेला आहे माझा. हो जास्त वय बी नाही लग्न बी नाही झालं आणि कंट्रोल बी नाही भेटत मला जास्त. किती कंट्रोल फक्त दोघं मायले काल 10 किलो भेटते. मी जागेवरच हाव दादा. तो देशिली मधली बाई काय म्हणते तुझं लग्न नाही झालं म्हणून तुला कंट्रोल नाही भेटत म्हणे जास्त. दादा मी जास्त खात नाही का मी जाग्यावरच हाव आज 5-6 वर्ष झाले. म्हणजे खालची बॉडी काही नाही काम करत मावली कामच करत नाही. दादा तुम्ही येसाल का? येतोय नक्की येतोय. आता बरसातीत येता फक्त बरसातीत पाहायचा मावाला घर पाहायचा. चालते बर बरसातीत नाही तिच्या अगोदर सुद्धा येईल मी तुमच्याकडे. हा दादा माय नाव नाही का असं कोणाचे विचारून घ्यायचं ते रेतीतलं दबलेलं पोरग कोणतं आहे कोणी सांगून देते घर. तुमचं नाव काय सांगा? दिनेश चव्हाण. असं तर मला दिनेश चव्हाणच्या नावानं कोण नाही वयकर पण असं माझं सावतर बाप आहे तर तुकाराम पवार त्याच्या नावानंच ओळखते मला. तुकाराम पवारचा मुलगा. हा दिनेश चव्हाण. गाव कोणतं म्हणे? गवा तालुका मानोरा जिल्हा वाशिम. हा जिल्हा वाशिम. तुमच्या आमच्या गावातून गेलेला आहे तुम्ही अकोल्याला गेले तुम्ही आमच्याच गावातून गेलते. बरोबर अकोला तेवढं अलीकडलं. हो ओळखलं गाव आहे. येसाल का दादा पण?
नक्की नक्की. हा दादा येदा तेवढं हे पहा दादा मावाली पहिले परिस्थिती बघ जा मग डिसाईड कर जा तुम्ही. चालते तुमचा फोटो व्हिडिओ वगैरे पाठवा मला, मी येतो तुमच्याकडे. हा 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 चालते. व्हिडिओ पाठवतो मी. ओके ओके. हा थँक्यू दादा. बिंदास कधी कॉल कर जा, काही प्रॉब्लेम आला. हा हा